नमस्कार, मी पूनम. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी. कांदा निर्यात बंदी उठवल्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कांदा निर्यात बंदी उठवली असल्याचा मोठा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात कांदा निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत राहणार असून ती उठवली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेचे अनिल घनवट यांनी माध्यमांशी संवाद साधताना काय म्हटले आहे बघूया. नमस्कार मित्रांनो, मी अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष आहे. कांदा उत्पादकांसाठी एक वाईट बातमी आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार भारताच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्री रोहित कुमार यांनी स्पष्ट केलं आहे की कांद्यावरची निर्यात बंदी उठलेली नाही आणि 31 मार्च नंतर सुद्धा कांद्यावरती निर्यात बंदी कायम राहण्याची शक्यता आहे. कांद्याची निर्यात बंदी उठणार आहे अशी बातमी पसरल्यानंतर 1200-1250 रुपयांनी विकणारा कांदा 1800च्या पुढे गेला आणि यामुळे प्रचंड कांदा महाग झाला असं त्यांना वाटलं आणि येणाऱ्या हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन कमी राहील असा त्यांच्याकडे अंदाज असल्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठलेली नाही आणि 31 मार्च नंतर सुद्धा उठवण्याची काही शक्यता नाही अशा पद्धतीचं स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांना दिलेलं आहे. कांदा उत्पादकांनी यावरती विचार करायचा की आता नेमकं काय करायचं. कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती येऊन या निर्णयाचा विरोध करायला हवा, आपला मुरदाडपणा सोडायला हवा आणि आपली संख्येची ताकद दाखवून सरकारला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं पाहिजे. कांद्याची निर्यात बंदी उठलेली नसताना सुद्धा तुमच्या खासदारांनी, तुमच्या भारतीताई पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांपुढे मोठी शेखी मारली की आमच्या प्रयत्नांमुळे कांद्यावरची निर्यात बंदी उठली. भारतीताई पवार, पाशा पटेल यांनी आम्ही कांद्याची निर्यात बंदी कशी उठवली याबाबत मोठे वक्तव्य केले, परंतु हे सगळं खोटं होतं. कांद्यावरची निर्यात बंदी उठलेली नाही आणि उठणारही नाही. तेव्हा आता काय करायचं हे कांदा उत्पादकांनी ठरवायचं. तुम्ही हिंमत दाखवली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि ह्या कांद्याचा प्रश्न कसा सोडवायचा हा आपण विचार करू शकतो, परंतु कांदा उत्पादकांनी लढायची तयारी दाखवली पाहिजे. एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या मोठ्या बातमीसहित थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.